नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया झणझणीत चमचमीत तर्रीदार काळं चिकन रस्सा आणि काळं चिकन सुक्कं। महाराष्ट्राची खास रेसिपी आहे आणि सगळ्यांनाही आवडणारी आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर ही रेसिपी प्रसिद्ध आहे। अगदी काळ्या वाटणामध्ये अगदी चुलीवरच्या चवीचं आज आपण इथं चिकन रस्सा आणि चिकन सुक्कं बनवत आहोत। काळ्या चिकनसाठी जे आपण वाटण करतो ते वाटण पूर्णपणे वेगळं आहे। अगदी स्मोकी फ्लेवरमध्ये हा चिकन रस्सा आणि हे चिकन सुक्कं तयार होतं। अगदी झणझणीत चमचमीत तर्रीदार अशी ही चिकन थाळी आपली तयार आहे। अगदी जे खवय्ये आहेत, नॉनव्हेज खवय्ये आहेत, ज्यांना नॉनव्हेज खायला फार आवडतं त्यांनी तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा। फार सुंदर चवीची ही रेसिपी होते आणि अगदी स्मोकी फ्लेवर त्याला लागल्यामुळे अगदी चिकन नेहमी तर आपण चिकन खातोच, पण हे चिकन थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा। गावठी चिकनचा आज आपण इथं काळा चिकन रस्सा आणि चिकन सुक्कं बनवणार आहोत। गावठी चिकन 1 किलो घेतलं, स्वच्छ चिकन धुवून घेतलं, त्याला 4 चमचे दही, 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ लावायचं आहे। आपल्याला एक अर्ध्या तासासाठी हे चिकन आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे। पाहू शकत असाल तुम्ही इथं दही ऑप्शनल आहे। मला दही चिकनला आवडतं म्हणून मी घेतलेलं आहे, पण ज्यांना दही चालत नाही त्यांनी नाही दही घेतलं तरीही चालेल। फक्त चिकन व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे चिकनला ओशळ वास येणार नाही। व्यवस्थित असं हे चिकन धुवून त्याला 4 चमचे ताजं दही लावा, आंबट दही लावू नका। जेवढं होईल तेवढं ताजं दही, 1 चमचा पोहे खायचा चमचा हळद आणि 1 पोहे खायचा चमचा मीठ, म्हणजे चवीनुसार मीठ लावा तुम्ही। आता हे चिकन आपल्याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे। जेवढं व्यवस्थित हे चिकन मॅरिनेट होईल तेवढं ह्याचा रस्सा सुंदर आणि सुक्कं चिकनही फार छान चवीचं होतं। इथं पातेल्यामध्ये मी 1 पळी तेल घेतलेलं आहे आणि 1 पळी तेलावरती 2 मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले। छान असा हा कांदा सोनेरी कलरवर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। मी इथं घरच्या चुलीचा वापर केलेला आहे। अगदी घरगुती जी चूल आता बाजारामध्ये मिळते त्या चुलीचा आपण इथं वापर केला आहे। नॉनव्हेज शिजवण्यासाठी मी या चुलींचा वापर करते, कारण आता गॅसची फारच टंचाई चालू आहे, गॅस लवकर मिळत नाहीत, म्हणून अशी चूल मी अगदी बाजारामध्ये मिळते ती चूल मी घरी आणली आणि त्या चुलीवरती बराचसा स्वयंपाक मी करते। बहुतेक करून नॉनव्हेजचा स्वयंपाक आता या चुलीवरतीच बनवते, कारण काय होतं नॉनव्हेजला शिजायला वेळ लागतो आणि नॉनव्हेजला गॅसही भरपूर खर्च होतो। म्हणून काय करायचं, म्हणून मी या चुलीचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे चूल नसेल तर तुम्ही अगदी मी दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही गॅसवरती हे चिकन ट्राय करू शकता। तर इथं पहा, आता चिकन छान 1-5 मिनटं आपण परतून घेतलेलं आहे। चिकनला स्वतःचं पाणी सुटलं की त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकणावरती 1 तांब्याभर पाणी घ्यायचं। हे वरचं पाणी गरम झालं, वाफ सुटली वरच्या पाण्याला की आपण चिकनमध्ये हे पाणी ओतून घ्यायचं आहे। आणि हा चिकन रस्सा जो आपण अळणी रस्सा बनवत आहोत किंवा अळणी चिकन स्टॉक बनवत आहोत, हा आपल्याला स्टॉक फार गरजेचा आहे, कारण याच्यामध्ये आपण काळं वाटण घालून याचा काळा चिकन रस्सा बनवणार आहोत। तर इथं पहा, पुन्हा एकदा झाकण मी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा 1 तांब्याभर आपण पाणी ठेवणार आहोत। छान चवीचं हे चिकन होतं, तुम्ही ट्राय करा। अगदी माझ्याकडे चूल आहे म्हणून, घरगुती चूल आहे म्हणून चुलीवरती ट्राय करते, पण तुम्ही घरातल्या गॅसवरती ट्राय करा। सुंदर चवीचं हे चिकन होतं। 2 मिडियम साईजचे कांदे मी आता या चुलीच्या आरावरती भाजून घेत आहे। खरपूस असे हे कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही गॅसवर भाजताना फुलक्याची जाळी ठेवा आणि जाळीवरती हे कांदे खरपूस भाजून घ्या। थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। गावठी चिकनला शिजायला कमीत कमी 20 ते 25 मिनिट लागतात आणि हे पहा, 20-25 मिनिटात आपलं हे चिकन किती शिजलेलं आहे ते आपण आता पाहणार आहोत। छान असा भरपूर आपला चिकन रस्सा तयार झालेला आहे, अळणी रस्सा तयार झालेला आहे। जेवढा आपल्याला तिखट रश्श्यासाठी हवा तेवढा आपण करून घेतला। लहान मुलं घरात असतील तर हा चिकन स्टॉक नक्कीच एका साईडला थोडासा काढून ठेवा, लहान मुलांसाठी फार उपयोगी। तर इथं पहा, आता शिजलेलं आहे का चिकन आपण पाहूया। कमीत कमी 20-22 मिनिट झालेत आणि हे चिकन चुलीवरती फार छान शिजलेलं आहे, पाहू शकत असाल तुम्ही। व्यवस्थित आता चिकन आपलं शिजलेलं आहे। आपला कांदा खोबरं भाजून झालेला आहे। मी काळ्या वाटणातलं चिकन बनवत आहे, तुम्ही पाहू शकता हे जे खोबरं आहे हे चांगलं खरपूस काळं होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि कांदाही चांगला खरपूस काळा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता याच्यासाठी मसाले पहा, 1 चमचा तीळ, 2 हिरवी वेलची, 4 दालचिनी, 1 काळी वेलची, दगडफूल,
आणि 4 ते 5 लवंग घेतलेले आहेत. हा जो मसाला आहे हा थोडासा हलकासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. संपूर्ण रेसिपी मी चुलीवरती बनवलेली आहे, तुम्ही पाहू शकत असाल. पण मी सांगितल्याप्रमाणे चूल ही ऑप्शनल आहे. तुम्ही गॅसवरती अगदी अशाच पद्धतीने हा रस्सा बनवू शकता. खोबरं मी बारीक चिरून घेतलं आणि खोबरं इथं नेहमीपेक्षा आपल्याला थोडंसं काळसर जास्ती भाजून घ्यायचं आहे. आणि हा कांदाही नेहमीपेक्षा आपल्याला काळसर असा भाजून घ्यायचा आहे. काळं चिकन करताना कांदा खोबरं गॅसवर भाजून घ्या व्यवस्थित, म्हणजे त्याला स्मोकी फ्लेवर येतो आणि चिकन चवीला भन्नाट चवीचं अप्रतिम चवीचं होतं. हा गरम मसाला आणि खोबरं आधी आपल्याला सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. काही वेळेला काय होतं, खोबरं आपण जर सगळं एकत्र मसाला बारीक केला तर खोबऱ्याचे तुकडे वाटणामध्ये तसेच राहू शकतात. म्हणून सुरुवातीला खोबरं आणि गरम मसाला बारीक करून घ्या. नेहमीच्या वाटणापेक्षा तुम्ही पाहू शकत असाल खोबऱ्याचा छान असा काळसर कलर आपला तयार झाला आहे. आता संपूर्ण मसाला आपण हा बारीक करून घेऊया. कोथिंबीर पुदिना घ्या, 1 मूठ कोथिंबीर, 1 मूठ पुदिना घ्या. थोडंसं पाणी घ्या आणि पाणी घालून आपण हा मसाला वाटून घेऊया. आणि पाहू शकत असाल हे वाटण नेहमीच्या वाटणापेक्षा छान असं काळ्या कलरवरती वाटून झालेलं आहे. आपण चुलीमध्ये जे खोबरं आणि कांदा भाजून घेतला त्यामुळे या वाटणाला छान काळसर कलर आलेला आहे. असंच कांदा खोबरं मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गॅसवरतीही खरपूस असं भाजून घ्या. 1 पळी तेल घेतलं कढईमध्ये आणि 1 पळी तेलावरती हा मसाला आपल्याला 1-2 मिनटासाठी परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे काळं तिखट घेतलेलं आहे, 2 चमचे चिकन मसाला आणि 1 चमचा धणे जिरे पावडर घेतली. 1-2 मिनटासाठी हा मसाला संपूर्ण परतून घेऊया. आणि पाहू शकत असाल अगदी तेलामध्ये सुद्धा हा मसाला आपल्याला काळसर दिसत आहे. काळा चिकन रस्सा किंवा काळं चिकन सुक्कं हे महाराष्ट्रामध्ये फेमस रेसिपी आहे. आणि ते जर गावठी चिकनचं असेल तर परवणीच. सुंदर अगदी अप्रतिम चवीचा हा रस्सा आणि अप्रतिम चवीचं हे चिकन सुक्कं तयार होतं. तुमच्याकडे जर अशी चूल घरी असेल तर तुम्ही नक्कीच या चुलीवरती अशा पद्धतीने तुम्ही हे रेसिपी ट्राय करू शकता. चूल नसेल तर गॅसवरती ही रेसिपी मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही ट्राय करा. अर्ध आपला वाटण आहे हे आपण चिकन रश्श्यासाठी वापरलं आणि अर्ध वाटण आपल्याला चिकन सुक्कासाठी ठेवायचं आहे. रश्श्यामध्ये अर्ध वाटण वापरलं आणि जेवढं आपल्याला पाणी पाहिजे आहे तेवढं तुम्ही पाणी घेऊ शकता. रस्सा घट्ट हवा असेल तर पाणी कमी वापरा आणि रस्सा भाकरीबरोबर चुरून खायचा असेल, पातळ हवा असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवा. 10 मिनटासाठी हा रस्सा आपल्याला 7 ते 8 मिनटासाठी हा रस्सा आपल्याला चुलीवरती उकळून द्यायचा आहे. छान असा हा रस्सा उकळून घ्यायचा, एका साईडला काढून ठेवायचा आणि त्याच चुलीवरती त्या कढईमध्ये ज्या कढईमध्ये आपण मसाला परतलेला आहे त्याच कढईमध्ये आता चिकन सुक्का बनवून घेऊया. जे मी अळणी स्टॉक चिकनचं केला होता त्यातलं चिकन मी थोडं काढून घेतलं आणि त्याचं आता सुक्कं बनवूया. जास्ती पाण्याचा वापर किंवा जास्ती अळणी रश्श्याचा वगैरे वापर न करता मसाल्यामध्ये हे चिकन मी छान परतून घेतलेलं आहे. जास्ती आपला हे जे चिकन सुक्कं आहे त्याला बिलकुल थोडासुद्धा रस्सा न ठेवता एकदम सुक्कं तडतडीत हे चिकन परतून घ्यायचं. सुंदर चवीचं हे चिकन होतं. माझी कढई लोखंडाची आहे आणि त्यामुळे ह्या चिकनला छान असा काळा कलर आलेला आहे. अगदी खोबरं खरपूस भाजून घ्या, कांदा खरपूस भाजून घ्या, म्हणजे ह्या चिकनला स्मोकी फ्लेवर येतो आणि काळा आपला रस्सा तयार होतो आणि काळं वाटण तयार होतं. आणि या वाटणामध्ये चिकन रस्सा आणि चिकन सुक्का जेव्हा तुम्ही बनवून याचा स्वाद घ्याल, अप्रतिम चवीचं हे चिकन सुक्का चिकन रस्सा होतो. आणि अशाच पद्धतीने तुम्ही मटणही करू शकता. तर इथं पहा छान हा रस्सा आपला तयार झाला आहे आणि चिकन सुक्काही तयार झाला आहे. झणझणीत चमचमीत अगदी 20-25 ते 30 मिनटामध्ये माझी रेसिपी तयार झाली आहे आणि तीही घरगुती चुलीवरती. आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.